नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. पाराबाईच्या घरचे म्हणत असतात, आम्हाला काय झाले काय माहिती, माझा गळा दुखत आहे, हिला पोटात दुखत आहे, असं का होत आहे, कोणालाही दाखवलं तर कमी होत नाही, काय करायचं पुढं काहीही समजणं झालं या. पाराबाई म्हणू लागते, तुम्ही एक काम करा, मला वाटतंय बाळूमामाला गेलं तर कमी होईल तुमचं समज, एकदा आपण जाऊ तळावर. तर ते दोघे म्हणू लागतात, नाही नाही, आम्हाला काही नाही यायचं तिकडं, तुझं चालू झालं का परत, आम्हाला तळावर वगैरे नाही यायचं. पाराबाई सांगू लागते, तुम्ही चला, असं नका करू, मी तुमचे हात जोडते, एकदा जाऊन येऊ आपण तिकडं, तळावर जाऊ तरी, मामा तुमचं सगळं बरं करल. पाराबाईंचे भाऊजीसुद्धा म्हणतात, हो आपण एकदा जाऊ तळावर, काय होईल ते समजल तरी, बरं तरी होईल, आणि बरं झालं तर आपलंच चांगलं आहे ना. पुढे पाराबाई बोलते, बरं ठीक आहे, आपण कधी जायचं सांगा, लवकरात लवकर आपण जाऊ तिकडे. पाराबाईचा नवरासुद्धा म्हणतो, हो आपण एकदा जाऊ, तुम्ही आवरून घ्या, मी बैलगाडी जोडतो. ते सर्वजण तळावर निघण्यासाठी तयार होतात. ते आता तळावर येतात. मामा काही त्यांचं काम करत असतात. पाराबाई म्हणते, मामा काम करत आहेत, आपण विचारू थोड्या वेळानं. तर ते दोघे म्हणू लागतात, अरे जा की विचार जा मामांना, काम काय त्यांना एवढं महत्त्वाचं आहे का. पाराबाई मामांकडे जाते. मामा म्हणतात, आली का पाराबाई, आणि समध्यांना घेऊन आले आहेस. हो मामा, त्यांना त्रास होत आहे, तुम्ही बघा त्यांचं कमी करा. तर मामा म्हणतात, वैद्यांकडे जायचं, डॉक्टरकडे जायचं, माझ्याकडे काय आहे आणि मी काय करणार आहे. मामा तुमच्याकडं बरं होईल आम्हाला ठाऊक आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडेच आलो आहे, बघा काय होतं आहे. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, मी येतो तिकडे, माझं काम आहे, कामावरून येतो तिकडे. इकडे या दोघांनी दम लागत नसतं. ते म्हणत असतात, मामांना काय एवढं काम लागलं आहे का, आपलं इथं जीव चालला आहे फार, आणि त्यांना कामाचं सुस्त आहे. पाराबाई, मामांना बोलव लवकर, तो आम्हाला इथं बसवण्यासाठी आणले आहेस का, आणि किती वेळ वाट पाहायची आपण त्यांची. तेवढ्यात तिथे मामा येतात. मामा बोलू लागतात, काय झालं तुम्हासनी, तुला गळा दुखत आहे आणि तुझ्या पोटात दुखत आहे ना. तर ते दोघेही हो बोलतात. हो म्हणू लागतात, मामा वाचवा आम्हासने, तुम्हीच बरं कराल. मामा म्हणतात, मी का करणार बरं, तुम्हीच तर म्हणत होता ना मामासने काय येतं आहे आणि त्यांच्याकडे कशाला जायचं. आणि पाराबाई काय केली आहे, तिला का सोडत नाही तुम्ही तळावर, आणि तिला त्रास देता, ती सर्व कामं करून तुम्ही नाही नाही ते तिला बोलता का बरं असं. मी तुमचं काही बघणार नाही बघा, आणि तुम्ही तिला त्रास देता, आणि तस्वीर माझी बाहेर टाकणार होता ना. ते दोघेही बोलू लागतात, मामा तसे काहीही नाही. मामा म्हणतात, तुम्ही काहीही बोलू नका, समजतं मला काय चाललं आहे ते, मी तुम्हासनी भंडारा देतो, बघा बरं होतं आहे का, आणि बरं नाही झालं तर मला काय ठाऊक नाही मग. ते बोलू लागतात, आम्ही तुमच्याशी खूप विश्वासानं आलो आहे मामा, बघा काय होतं आहे ते. तेवढ्यात ती बाई बोलू लागते, चला जाऊया इथून, मला माहीत होतं काय होणार नाही तळावर आल्यावर, उगाच आलो आपण इथे टाईम काढून, चला जाऊया आपण घरी जाऊ. तसे बोलून ते बैलगाडीत बसतात व घरी जाण्यास निघतात. ते घरी येतात व म्हणू लागतात, नाही नाही ते ऐकायला मिळालं, आपण इथनं एवढं गेलो तिथे आणि उलटं आपल्यालाच ऐकायला मिळालं. पाराबाईला ते बोलू लागतात, काय गं तुझा देव कसला, आम्हालाच उलटं बोलले, आणि तू आमच्या घरचं सर्व तिथं जाऊन सांगते, तुला काय वाटतं का नाही. पाराबाईचा भाऊजीसुद्धा बोलू लागतो, हे काय गं, तू घरचं सगळं बाहेर सांगते जाऊन, आणि मामांनासुद्धा सांगितली जाऊन, तळावर ह्यासाठीच जातीस का, आणि काय चाललं आहे तुझं हे. त्याच्या भावाला तो बोलतो, बघ बाबा काय चाललं आहे हे, आणि तळावर इथून पुढं आता कोणीही जायचं नाही बघ. पाराबाईचा नवरा बोलतो, हे बघ दादा, मामांना समजतं हे मला बी माहीत आहे, त्यांना जे काही घडल ते समजतं त्यांना. इकडे मामा म्हणत असतात, जे कोणी माझ्याकडे भक्तिभावाने येतात आणि ज्यांचं मन स्वच्छ असेल त्यांना मी लक्ष देतोच, आणि त्यांचं चांगलं होणारच. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.